तर आपण आज शिकूया 4x4 डॉटची रांगोळी. पहिले आपल्याला असे 4 डॉट देऊन घ्यायचे. हे बघा असे. हे बघा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. तर हे बघा आपल्याला इथून असं जुळवायचं आहे. असे करून घ्यायचे. तर हे बघा हे असं 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 हे असं करून झाल्यावर इथे अशी एक एक लाईन द्यायची. बघा हे असं झालं पाहिजे आपलं. मग हे बघा हे असं करायचं आहे. ह्या अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. बघा हे असं झाल्यावरती आपल्याला कलर भरून घ्यायचे आहेत. हे बघा ही अशी आपली रांगोळी. त्याच्यामध्ये असे कलर भरून घ्यायचे आहे असे सुंदर. अशा आपल्याला सगळीकडे कलर भरायचे आहेत. आपल्या आवडीने भरा. आपण असे कलर भरून घेतल्यावर बॉर्डरवर कलर उरलेले लगेच बॉर्डर काढून घेतलं का आपल्याला पुढचं सोपं जातं करायला. असे 4 बॉक्समध्ये 4 वेगवेगळे कलर भरायचे. तर लगेच बॉर्डर काढून घेतो. तुमच्या मनावर आहे लास्टला काढायची की तर असं काढले की आपल्याला लास्टला जास्त ताण नाही होत.
असे आपल्या चॉईसने वेगवेगळे कलर भरल्यावरती आपल्याला असं चांगलं जर आपण रांगोळी प्लेन ठेवली ना त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं. तशीच प्लेन नसती ठेवायची रांगोळी. आणि कलर भरले तर काही गरज नसती टाकायची. तरी टाकलं तरी चांगलंच. आता आपण आहे ना साईडने कलर ह्या पाकळ्यांमध्ये कलर होईल घेऊया. आपल्या आवडीने कलर भरा. जो चांगला दिसेल तो कलर भरा. आपण अशी शेड मॅच होणारे कलर भरले ना अजून चांगली दिसते रांगोळी. आपण बघितलं तर ऑरेंज आणि येल्लोची शेड मॅच होती. पिंक आणि पिंक आणि पर्पलची शेड मॅच होती आणि व्हाईट सोबत सगळ्या कलरची शेड मॅच होती. ब्लॅक सोबत ग्रे कलरची शेड मॅच होती. तर हे बघा हे अशा पाकळ्या करून काढून घेतल्या ना चांगलं. बघा आमच्या इकडे आता हवा सुटली आहे. हा पर्पल कलर आहे ना येल्लो कलर वरती थोडस तर आता ब्राऊन सोबत कोणती शेड मॅच होती? ब्राऊन सोबतही कोणतीही शेड मॅच होती. ब्राऊन सोबत सगळ्यात जास्त ग्रीन कलरची शेड मॅच होत असते. खालचं खोड वरचे पानं असं खोड. पण जर एका नजरेने बघितलं ना ब्लॅक सोबत जास्त कोणत्याच कलरची शेड मॅच नसते. असे जे रांगोळीमध्ये आपण कलर भरले ना तसेच नुसते चांगले नाही वाटत. आपण त्याच्यामध्ये छोटी मोठी डिझाईन तरी ॲड केली पाहिजे. आता मी नोटीस केलं की मी इथे रेड कलर भरलो होतो पण शेजारीच रेड कलरला म्हणून नाही भरला. तर मी हा कलर भरतो. हा कलर राहिला बेबी पिंक. हा पण घेतलाच नव्हता. आता मी इथे सगळे कलर घेतले. मग आता कोणता घेऊ असा प्रश्न पडतोच आपल्याला. लाईट कलर सोबत लाईट शेड मॅच होऊ राहिली म्हणून मी येल्लो कलर घेतला. डबल का होईना आपण कलर वापरले पाहिजे. ते पडून तर नसता काही फायदा नसतो. तर मी आहे ना त्याची बॉर्डर सोडतो तुमच्याशी बोलायची ह्याच्यामध्ये चक्करमध्ये. तर हे बघा इथे आपण छोटीशी अशी डिझाईन ॲड केली का बघा. इथे मध्ये एक डॉट द्यायचा पाकळ्यांमध्ये डॉट द्यायचे. त्याच्यामध्ये अशी लाईन ओढायची.
तो लाईन खूपच मोठा झाला त्याच्या घडलेलं पण नीट करू शकतो आपल्याला कळत नाही कसं घ्यायचं. तर हे बघा आपली फायनल रांगोळी कंप्लीट झाली आहे. 4x4 डॉट रांगोळी तुम्ही कुठेही काढू शकता, कार्यक्रमात, दारात वगैरे.